तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। आपण आलोय धुळे बस स्टँडला आणि आपली बस तिकडे लागलेली आहे अयोध्या दर्शनसाठी। आणि इतिहासातील असा पहिला क्षण आहे जी आपली लालपरी चाललेली आहे अयोध्याला। आणि मी इकडे खूप लेट पोहोचलोय, मस्तपैकी सेलिब्रेशन चालू आहे इकडे अयोध्या दर्शनसाठी, जबरदस्त। ओ कुठं फुटला? अशा पद्धतीने आपली बस सजवलेली आहे अयोध्या दर्शनसाठी। इकडे बोर्ड पण लिहिलेला आहे। अयोध्येला जाण्यासाठी लोक खूप एक्साइटमेंट आहे। आपल्या बसचा जो 5 दिवसाचा जो प्लॅन आहे तो पहिल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी जो प्लॅन आहे आपल्या बसचा तो धुळ्यावरून निघणार। आता डायरेक्ट झाशीला मुक्काम आहे। आता झाशीला बघूया किती वाजता आपली गाडी पोहोचते नाईटला मुक्कामी। जवळजवळ 4:30 वाजलेले। काय म्हणता भूषण दादा, बस विषयी काय? बस तर भाई एकदम जबरट आणि म्हणजे उद्घाटन पण एकदम नाद खुला। आता यांनी जो प्रवास केलेला आहे तो ट्रेनचा प्रवास केलेला, संपूर्ण प्रवास त्यांनी दाखवलेला आहे। अयोध्या दर्शन कशा प्रकारे करता येईल आपल्याला ट्रेन मधून आणि बाय एसटीनं हे दाखवणार आहे। आता आपण दाखवणार बाय एसटीनं, मी आणि हे पुणेरे भाऊ आहेत। नमस्कार, जय श्रीराम। जय श्रीराम। आता आमच्या दोघांचा प्रवास आहे अयोध्यापर्यंत। आता तुम्ही अयोध्यापर्यंत करणार आहे का तिथनं? अयोध्यापर्यंत आपण करणार आहे प्रवास। तर आपण फुल प्रवास दाखवूया अयोध्या वाराणसी, अयोध्या वाराणसी प्रयागराज तिन्ही जर्नी। येस येस येस, या जर्नीवरती पहिला ट्रिपल येस जर्नी। 2 क्रू दिलेले आहेत या रोड साठी। आता हे जे दादा आहेत पूर्ण प्रवास म्हणजे पूर्ण आपल्याला अयोध्या दर्शनी फेरी घडवून आणणार आहे। मस्त सजवली आपली बस, बघू शकताय, जबरदस्त। चला भूषण दादा येतो। हो या सर्वांनी सुखाचा कळवा आम्हाला नक्की। माझा नमस्कार, मी विजय गीते, धुळे विभागाचा विभाग प्रमुख। तुम्हाला माझ्यातर्फे, माझ्या विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा। तुमचा प्रवास सुखकर हो। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र की जय। धन्यवाद। जय श्रीराम। बोलो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र की जय। चला मित्रांनो, फायनली गाडी आपली रवाना होते। जवळजवळ 5 वाजत आलेत आणि गाडी थोडा वेळ थांबली। टीव्ही चॅनल वाले आले तिकडे, त्यांना थोडीशी मुलाखत घ्यायची प्रवाशांबद्दल। मुलाखत झालेली ऑलरेडी, बघूया आता थोडा वेळ लागेल आणि त्याच्यानंतर आपली गाडी रवाना होईल पुढच्या रोडसाठी। आता धुळ्यावरून रवाना झाली आपली बस अयोध्येच्या रूटला। बघूया आता आजचा प्रवास कसा होतोय। तर मित्रांनो, इथं सोनगीर मध्ये आपली गाडी थांबलेली आहे। एक महाराज आलेत, त्यांच्या हस्ते पूजा चालू आहे, बघू शकताय या ठिकाणी। सोनगीर मध्ये आता चालू आहे आपली आरती महाराजांच्या हस्ते। त्या ठिकाणी सोनगीर मध्ये अशा पद्धतीने पूजा चालू आहे। देवहि तंजदायो। आता इथं पण पूजा होणार आहे आपली। जय श्रीराम। आता नरडाणा मध्ये आपण पहाटे 6 वाजलेले। ह्याच्या आधी जे सेलिब्रेशन झालं होतं ते तुम्ही बघितलंच असेल मागं सोनगीर मध्ये। आणि सोनगीर नंतर आता जी परत एकदा पूजा झालेली आहे गाडीची तर नरडाणा मध्ये। आता इथून पुढे माहित नाही किती ठिकाणी आपल्याला थांबावं लागणार आहे। नरडाणावरून आता गाडी जाणार शिरपूरला। बघूया आता शिरपूर मध्ये परत मला वाटतं आय थिंक बस थांबेल तिथे, है ना? बस थांबणार आहे। 4-5 जण तिथून पण चढणार म्हणजे प्रवासी तिथून येणार। हा हा बरोबर। मध्ये लावलेले फुलांची उधळण। सहा वाजून 45 मिनिटं झाले आणि गाडी आली आपली शिरपूर मध्ये। आणि इकडे जंगी स्वागत झालेलं आहे। इकडे पण आपल्या लालपरीचं फुलांची उधळण झालेली आहे। इकडे जबरदस्त असा माहोल आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। गाडीला इथं हार लावलेला परत एकदा। जय श्रीराम। अयोध्ये येथे जाणाऱ्या या बसचे स्वागत शिरपूर आगारात करण्यात येत आहे।
पहिलाच अनुभव आहे आणि ऐतिहासिक पण हा पहिलाच क्षण आहे आपला. हॅपी जर्नी. धन्यवाद. हॅपी जर्नी. धन्यवाद. इथं आपली बस डिझेल भरण्यासाठी थांबलेली आहे या ठिकाणी आणि आता इथून डिझेल भरून आपली बस रवाना होते पुढच्या रूटसाठी. तर आपल्याला एक बॉर्डर लागणार आहे, महाराष्ट्राची शेवटची हद्द महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर. महाराष्ट्रात पहिल्यांदा इतिहासात पहिली गोष्ट अशी घडली आहे की ज्यामधून आपण एसटीने प्रवास करतोय ते अयोध्येला चाललोय. ताई आपल्याला कसं वाटतं? छान वाटत आहे. जी आपलं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. माझं नाव कुमुदिनी पाटील. बर आपण धुळ्यातल्या की शिरपूरच्या? नाही, मी पाचोऱ्याहून आली. बर पाचोऱ्याहून आलात. तर आपल्याला कसं वाटतंय आपण चाललाय प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी? आणि त्यांनी बोलवलं ते आणि तुमच्या मार्फत आम्हाला जाण्याचा सहयोग आला आणि एसटी डेपोने खूप छान सुविधा केल्या. सर्वात पहिली बस आहे, पहिल्या बसने जाण्याचा मान आपल्याला मिळाला. बस मिळाला आणि खूप खूप छान अगदी स्वागत आमचं झालं. धुळ्यातलेच का आपण आता प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी चाललाय, कसं वाटतंय आपल्याला? साक्षात भगवंतांनी आपल्याला बोलवलंय असं साक्षात्कार होते. ताराबादचे का आपण? ताराबादच्या. बर. आणि खूप आनंद वाटतोय, खूप छान आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, काही कमी नाही आहे आणि खूप आनंद इतका आनंद पडला ना देवाचा खूप. आणि सगळे चांगले. कधी बघतो भगवंताची मूर्ती असं झालं? पेपर मध्ये वाचलं. पेपर वाचला आणि त्यांचं दोघांचं नाव घेतले. मग मला फोन केला, मग मी लगेच इकडे आले, मग माझं नाव बस निघणार आहे असं जेव्हा समजलं व्हॉट्सअप यूट्यूबमध्ये आम्ही बघितलं तर असं वाटलं की आपलंही भाग्य फुलावं का आपण अयोध्येला जावं असं. आणि एकाने रामलल्लाने आम्हाला बोलवून घेतलं. साक्षात आपल्या भारतात लाखो करोड रुपये वाले आहे, आम्ही तर गरीब शेतकरी आहे. बरोबर. एवढे पैसे बी नाही आमच्याकडे का तिथपर्यंत पोहोचवायची इच्छा बी नव्हती का कधी जाऊ असं. आणि असं वाटलं पण नाही की कधी जाईल म्हणून. असं वाटलं नाही ना आम्हाला, म्हणजे आपण जाऊ शकत नाही. बरोबर. पण आज बस सेवाची सुरुवात झाली पुढे नंदुरबार करून आणि त्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. आमच्या मधला जो आनंद आहे आतमध्ये तो बाहेर दिसणार नाही एवढा आनंद आहे. मग आपल्याला कसं वाटतंय? घरच्या लोकांनी आमचं एवढं स्वागत केलं नाही. शिरपूरला वगैरे आपलं स्वागत झालं, धुळ्याला आपलं स्वागत झालं, मध्ये पण आपलं स्वागत झालं. एसटी मध्ये असं कधी काही बघायला भेटलं नाही. दादा जय श्रीराम बोला. जय श्रीराम. ड्रायव्हर दादा, हो ड्रायव्हर दादा जय श्रीराम. महाराष्ट्राच्या टोकाला असलेलं मंदिर. दादा कोणतं मंदिर आहे? बिजासन माता मंदिर आहे. बिजासन माता एमपी बॉर्डरचं आपल्या महाराष्ट्राचं शेवटचं मंदिर. बरं. हे आहे मध्य प्रदेश बॉर्डर सेंधवा. रांग बघू शकता या ठिकाणी, जबरदस्त अशी रांग आहे. बॉर्डर बघू शकता, मोठा टोल नाका इथे आणि मध्य प्रदेश बॉर्डर. आणि इथं आपली गाडी आहे पाठीमागं. इकडच्या लोकांना गुढीची भाषा समजत नाही, त्यासाठी कडकच राहावं लागतं इकडं आले की. गुढीची भाषा जेवढं कराल तेवढं ते डोक्यावर बसणार तुमच्या, त्यामुळे कडकच वागायचे बाहेर आले की.
सगळं कागदपत्र सगळे ड्रायव्हर लोक फाईली घेऊन चालले तिकडे. बघू शकता इकडे सगळ्यांच्या प्रत्येकाच्या हातात एक फाईल दिसते तुम्हाला, बघू शकता या ठिकाणी. हे 2 फाईल आता गेले ते घेऊन, आणि त्याच्यानं आपले ऑलरेडी दादा गेलेले आहेत फाईल घेऊन. तर चेकिंगसाठी इकडे जाते सगळे ड्रायव्हर लोक. बघू शकताय या ठिकाणी चेकिंग होती. इकडे बोलवलं होतं काय विषय, शूटिंग कसं काय काढायला लागलं. त्यांना सांगितलं की जर्नीचा व्हिडिओ आहे, ठीक आहे. आपली बस बघू शकता या ठिकाणी. जबरदस्त बॉर्डरमधून निघले आता बाहेर. दादा गेलेत फाईल घेऊन, आणि त्याच्या फाईल चेकिंग करून आलो. आपली गाडी हल्लेली इथून. मध्य प्रदेशचं बॉर्डर आहे. आता इथून जो आपल्याला जो डिस्टन्स दाखवता इंदोरचा, तो 140 किलोमीटरचा समथिंग प्रवास आपल्याला राहिलेला आहे. इंदोरच्या आधीच नाश्त्यासाठी कुठेतरी गाडी थांबणार आहे. तर बघूया आता गाडी कुठे थांबते नाश्त्यासाठी. हा एकदम भारी पुढे चालणार. तर मित्रांनो फायनली बस आपली पोहोचलेली आहे. नाश्त्यासाठी थांबा झालेला आहे आपल्या बसचा. बघू शकता या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे. श्री आशीर्वाद फॅमिली रेस्टॉरंट जुलवानिया पाशी आपली बस थांबलेली आहे. हा जो नाश्ता टाइम आहे धुळे आगारातर्फे मोफत आहे. दादांनी हे टोकन दिलेलं आहे. आपल्या गाडीमध्ये जेवढे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी हा टोकन प्रोव्हाइड केलेला आहे नाश्त्यासाठी. बघूया काय काय मेन्यू आहे नाश्त्याला. गरमागरम पोहे, मध्य प्रदेशचा पोहा. अशा पद्धतीने हा पोहा आलेला आहे. इकडे चटणी घेतलेली आहे. आणि आता बरोबर 10 वाजलेले, 10 वाजून 6 मिनिटं झालेत. इकडे नाश्ता पण झालेला आहे. काही भाविक राहिलेत, नाश्ता व्हायचा आहे अजून त्यांचा. खरं तर हा जो योग आहे तो आपल्या लालपरी बसमुळे आलेला आहे अयोध्याला जाण्यासाठी. मला पण काही एवढी कल्पना नाही आहे पुढे काय होणार आहे. तर बघूया दुपारचं जेवण, राहण्याची सोय सगळं या व्लॉगमध्ये आपण कव्हर करणार आहे. कशा पद्धतीने हा आपला जो जर्नी आहे, पहिल्या दिवसाचा जो जर्नी आहे धुळे ते झाशी, ते आपण बघणार आहे. कशा प्रकारे आपला दिवस जातोय आजचा दिवस पाहिला. विषय असा झालाय की आपल्या गाडीचा जो स्कॅनर आहे तो काम करत नाहीये, त्यामुळे थोडीशी थांबली. बघूया आता काय विषय होतोय. का तर ते मशीन स्कॅनच होत नाही. आपण बघू शकता कुठे आलोय. आपण आलोय नॅशनल हायवे इंदोर देवास टोलवे. आता इंदोर सोडलं आपण आता मांगलियामध्ये आलोय. आपल्याला थोडासा लेट होते, काही गोष्टी फेस करावं लागतात प्रवासामध्ये. फास्टॅग काम करत नाही गाडीचा. याच्या आधी जे कडक ऊन पडलं होतं, आत्ता वातावरण बऱ्यापैकी ढगाळ झाले आणि आत्ता वाजलेत 1:15. मला वाटत नाही सेकंड जर्नी आता याची जी ट्रिप जाणार आहे 18 तारखेला, मला वाटत नाही त्यात काय प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळेल. आता ही जी बस चालली ते पहिल्यांदाच चालली. पुणेर भाऊन इकडे बोलवलं आपल्याला कशासाठी. अरे बापरे, आईस्क्रीम. कोणती मागवली आईस्क्रीम? बदाम शेक या प्यायला. बदाम शेक. बघूया आता किती मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आपला. आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून तेव्हा 40 किलोमीटरचं अंतर आहे. झाशी बघायचं झालं तर झाशी इथून 458 किलोमीटरचं अंतर आहे. फास्टॅग रेडी झालेला आहे मित्रांनो. वास्तविक नवीन फास्टॅग. 25 मिनिटं गेली. 25 मिनिटं इकडे गेली आपली.
देवास शहर 4 किलोमीटर राहत आहे. देवास बायपासला आहे आपण आता बघू शकताय. देवास बायपास. आता हा जो रोड आहे तो आग्रा रोड आहे आणि आपली गाडी थांबली या ठिकाणी मा नागनेच्या रॉयल हॉटेल एंड रेस्टॉरंट इथे आपली गाडी थांबलेली आहे. बघू शकताय हॉटेलचं नाव अशा प्रकारे. अशा प्रकारे वेळ थाळी घेतलेली आहे भाऊनं. मी एक घेतली होती, कॅन्सल केली का तर माझा ऑलरेडी एक टिफिन होता तो संपूर्ण महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर बघू शकताय अशा प्रकारे नॉर्मल वेज थाळी इकडे आलेली आहे 130 रुपयामध्ये. बघूया मी डायरेक्ट जेवण संध्याकाळी करणार आहे. तर अशा प्रकारे एक 3 मेनू घेतला होता. एक कॅन्सल केल्यामुळं आपला डबा आहे त्यामुळे एक कॅन्सल केला. मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण आता इथून देवास बायपासवरून आता गाडी जाणार आहे ते सारंगपूरला जाणार आहे. सारंगपूर इथून 88 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. हा जो आपला जेवणाचा जो खर्च आहे स्वतःच्या पदरनं करायचा का 340 किलोमीटरचा जो पल्ला आपण इकडे पार केलेला आहे देवास बायपासपर्यंत. धुळे ते देवास बायपास. वातावरण जबरदस्त आहे. अशा वातावरणात प्रवास करायला खूप मजा आहे. विषय म्हणजे या बसला चार्जिंगची सुविधा नाही आहे. हा गेट थोडासा खराब झाला आहे तरी पण ड्रायव्हर दादांनी आपल्याला सुविधा करून दिलेली आहे. ऐन टायमाला पॉवर बँक ठेवा तुमच्यासोबत. जर तुम्ही लॉंग प्रवास करत असाल तर एखादा पॉवर बँक तुमच्यासोबत असू द्या. पाच वाजून 5 मिनिटांनी गाडी आपली थांबलेली आहे ब्यावरा बायपासला. इथून आपली बस आली आणि इकडून आता ब्यावराला बायपास करत ब्यावरा बायपासवर आता गाडी थांबलेली आपली या ठिकाणी. तर चहासाठी थांबा झाला आहे मस्तपैकी असा फ्रेश होईया. आता याच्यामध्ये जी सर्व्हिस दिली धुळ्याकरांनी तर त्यांच्यातर्फे सकाळी नाश्ता मोफत होता. आता पण त्यांच्यातर्फे चहा मोफत आहे. रात्रीचा बघूया काय सीन होते. आता जवळजवळ मला वाटतं आता संध्याकाळ होईल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट नाईटला आपली गाडी बघूया कुठे थांबते कुठे स्टे होणार आहे आपला. आता झाशी मला वाटतं इथून 290 किलोमीटरचा अंतर राहिलेलं आहे ब्यावरा ते झाशी. सकाळपासून आपण ह्या हायवेनं प्रवास करतोय ते म्हणजे मुंबई आग्रा नॅशनल हायवे. या रोडनं आपण प्रवास करतोय आणि आत्तापर्यंत ऑफ रोड वगैरे काहीच बघायला मिळलं नाही या रोडवर पहिल्या दिवशी तरी. आणि सगळे असे रोड आहेत जबरदस्त रोड आहेत सगळे डांबरी रोड आणि कॉन्क्रीट रोड. पुढे प्रवास करताना एक पण अडचण आली नाही. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून आता मध्य प्रदेशमध्ये आणि इथून आता जाणार आहे UPला. एकदम जवळ असं अंतर वाटायला लागले का तर हा जो प्रवास आहे तो आपला रोजचा प्रवास आहे त्यामुळे सगळं जवळ वाटायला लागले. बाईक रायडिंग तर नक्कीच जमल एक दिवशी मस्तपैकी. चाय लिहिलो चहाचा आस्वाद घेऊया मस्तपैकी. इलायची अद्रक दादांनी आपल्याला मस्तपैकी अद्रकची चहा इकडे दिलेली आहे. जबरदस्त फ्रेश वाटेल जरा चहा पिलं. बघूया असं तुम्हाला जर थकवा तुम्हाला कमी जाणवायचा असेल तुम्हाला असं वाटत नाही रिफ्रेश फील होते तर चहाचा एक घोट घ्या. तुम्ही अजून 300-400 किलोमीटर इझिली प्रवास करू शकता. ही चहाची पावर आहे आणि ते फक्त इंडियन माणसालाच समजू शकते. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर पाठीमागं बघू शकतो आपली जी लालपरी आहे. ह्याचा रूट बा एकदम असा जबरदस्त आहे. आपली गाडी दुसऱ्या राज्यात येते परत दुसऱ्या राज्यात जाते त्याची जी फिलिंग आहे आणि आपण ज्या बसनं जो प्रवास करतो ती नेक्स्ट लेवल जबरदस्त फिलिंग आहे. आता ही जी बस निघणार आहे रिटर्न 18 तारखेला निघणार आहे अयोध्यासाठी तर ती बस ऑलरेडी बुकिंग आणि फुल झालेली आहे. तर चला मंडळी इथे आपला टी ब्रेक एंड झालेला आहे. सगळे प्रवासी गाडीमध्ये आलेले आहेत आणि आता प्रवास आपला कंटिन्यू करूया.
संध्याकाळ झालेली आहे आणि आपली गाडी पगार टोल नाक्यापाशी आपली बस थांबलेली आहे आणि वेळ बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि टायमिंग झाला आहे 6:40 आणि इकडे थोडंसं ड्रायव्हर दादा त्यांचं काम करतात, रात पोसायचं काम चालू आहे या ठिकाणी. इथून झाशीचं जे अंतर राहिले ते 211 किलोमीटरचा जवळजवळ डिस्टन्स आपला राहिलेला आहे पगारा ते झाशी. आणि थंडीला जरा सुरुवातच पडायला लागली. पुणेरी भाऊ थंडी जाणवायला लागली थोडीशी आता वाजायला लागली थोडी. हा एवढं पहिल्यांदा नव्हतं, आता थोडंसं जाणवायला लागले. आपण पुढे जातोय थोडीशी थंडी वाढत राहणार. पण ही जी संधी मिळाली सेवा करण्याची त्या सेवेचं आम्ही सुवर्ण अक्षरात लिहून ठेवू आणि त्या संधीचं आम्ही सोनच करणार. बरोबर, कारण आमच्यासाठी पण पहिल्यांदाच आम्ही पण अशा प्रकारचं प्रवास करतोय. ते आपल्या रामलल्लाच्या दर्शनासाठी चाललोय, ती एस टीच्या माध्यमातून. सर्वांसाठी भाग्याचीच गोष्ट आहे आणि ती आपल्यासाठी ती तशीच असणार. साडे 12 वाजता गाडी आपली मौराणीपूरमध्ये पोहोचलेली आहे. 4चा टायमिंग होता, तर 18 ते 19 तास लागले. इथे यात्रिकांसाठी राहण्याची सोय केलेली आहे मस्तपैकी असं. आपली जी गाडी आहे ती त्या साईडला आहे. आता एंट्री मारूया गेटच्यात. आणि मित्रांनो फायनली आपण इकडे पोहोचलेलो. या ठिकाणी आपल्याला रूम मिळालेली मस्तपैकी असा. आणि तर आपण इकडे आता फायनली पोहोचलेलो मौराणीपूरमध्ये. आणि बघू शकताय हे अशा टाईपच्या भाविकांसाठी राहण्याची सोय केलेली आहे. आणि आतमध्ये दाखवतो तुम्हाला सर्व भाविकांसाठी अशा प्रकारचे रूम अरेंज करण्यात आले मस्तपैकी असा. आणि आत्ता जवळजवळ ना 12:30 वाजलेले. आत्ता बरोबर 12:30 वाजलेले आहेत आणि आत्ता पोहोचलेलो आहे मौराणीपूरमध्ये. मी थंडी कंट्रोल करते पण थंडी काय कंट्रोल होय नाही. जबरदस्त थंडी आहे मित्रांनो, जबरदस्त. म्हणजे आम्ही जो विचार करत होतो त्याच्या उलट आहे. आणि इकडं आल्यावर कळतं की काय थंडी आहे. आम्ही विचार केला होता महाराष्ट्रात एवढी थंडी नाही तर इकडं म्हणजे एवढी थंडी कमी झाली असेल बहुतेक, पण तसं विषय नाही आहे. थंडी खतरनाक आहे. इकडे जे तापमान बघायचे झाले तर 11 सेल्सिअस हेज एवढं तापमान आहे. इकडे बघू शकताय जेवणाची सोय केलेली आहे या ठिकाणी भाविकांसाठी. आणि आपली बस या ठिकाणी लावलेली आहे मौराणीपूरमध्ये. आणि आता 12:30 वाजताचे जेवण बघूया जेवणासाठी काय मेन्यू आहे. 12:30 वाजताचं. थंडी कमी झाली महाराष्ट्रामध्ये त्याच्या हिशोबाने आम्ही इकडे आलो. खूप थंडी वाजते इकडं. ड्रायव्हर दादा सांगितले आता काय विषय झाला ड्रायव्हर दादांनी. जबरदस्त थंडी. इकडे भाविक बसलेले आहेत जेवणासाठी. अशा प्रकारे जेवण प्रोव्हाइड केले जाते भाविकांसाठी. आता मस्तपैकी भाविक आता झोपण्याच्या तयारीत आहे. बघू शकता अशा प्रकारे रूम मिळालेली आहे आपल्याला. मस्त जेवण झालेलं आहे आपल्याकडे. आणि आपण इकडे बॅग ठेवलेली आहे. इकडे पुणेरी भाऊ, इथं माझी जागा आणि आपल्यासोबत एक मित्र आहे. आणि इकडे ड्रायव्हर दादा आहे, तिकडे ड्रायव्हर दादा आणि हे सगळे भाविक या ठिकाणी. आणि आज दिवसभराचा जो टोटल खर्च आला म्हणजे जशी गाडी सकाळी निघाली तर सगळ्यात पहिला जो नाश्ता मिळाला तो पोहा धुळे आगारातर्फे. आणि दुपारचं जे जेवण होतं ते आपल्यातर्फे आपण स्वतः खर्च करायचा. आणि त्याच्यानंतर चहासाठी गाडी थांबली होती आपली तर ड्रायव्हर दादांनी धुळे आगारातर्फे आपल्याला दिलेला आहे मोफत. आणि त्याच्यानंतर परत एकदा गाडी इकडे पण सोय केलेली आहे. रात्रीच्या जेवणाची पण इकडे मस्तपैकी भाविकांसाठी सोय झालेली आहे. आजचा जो पहिला दिवस होता आणि आजचा जो पहिल्या दिवसाचा जो पल्ला आपण गाठला आहे धुळे ते झाशीच्या थोडं पुढे आलो. म्हणजे 850 किलोमीटर प्रवास आपल्या इकडे कंप्लीट झालेला आहे. आणि आपण सध्या आता झाशीमध्ये मौराणीपूर म्हणून गाव आहे तिथं आता मुक्कामाला स्टे केलेला आहे इकडे. तुम्हाला जर हा प्लॅन करायचा असेल तर पूर्ण तयारीनिशी या. आता आमच्याकडे बऱ्यापैकी आहे
आम्ही कसं तरी सहन करतो पण रे बाबा आता रुमाल हात म्हणजे पूर्ण पॅक करून झोपलेले आहेत बघू शकता या ठिकाणी. जबरदस्त. आज दिवसभराचा जो खर्च म्हणाल तर साधारण 150 रुपये एवढा खर्च आला. चला मंडळी, इथेच आपला ब्लॉग एंड करूया पहिल्या दिवसाचा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये अयोध्येच्या सिरीज 2 मध्ये. गुड नाईट. भेटू लवकर. चला, जय श्रीराम.